करजगी येथील नराधमावर कठोर कारवाईची मागणी। आरपीआयचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन। करजगी गावात घडलेल्या 4 वर्षीय बालिकेवरील बलात्कार व खून प्रकरणी आरोपी पांडुरंग कळली याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेकडून करण्यात आली आहे। या संदर्भात आज आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं। या अमानुष घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे। अनेक वेळा असे गंभीर गुन्हे करणारे आरोपी काही महिन्यातच जामिनावर सुटताना दिसतात। त्यामुळे भारत सरकारने कठोर कायदा करून अशा गुन्हेगारांना जामीन मिळण्यास आडकाठी घालावी अशी मागणी आरपीआयने केली आहे। या निवेदनावेळी आरपीआयचे शहर जिल्हा अध्यक्ष पोपट कांबळे, युवक जिल्हा अध्यक्ष श्वेतपद्म कांबळे, सांगली जिल्हा प्रसिद्धी प्रमुख योगेंद्र कांबळे, मिरज शहर अध्यक्ष अविनाश कांबळे, मराठा आघाडी जिल्हा अध्यक्ष संतोष जाधव, युवक मिरज शहर अध्यक्ष विक्रांत वाघमारे तसेच अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। या घटनेतील आरोपीस कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जोर धरू लागली असून समाजातील सर्व स्तरांमधून न्यायाची मागणी केली जात आहे। जिल्ह्यामध्ये जत तालुक्यामध्ये लहान 4 वर्षीच्या बालिकेवर जो अत्याचार बलात्कार केला, बलात्कार करून तिला जीवन मारण्यात आलं, त्या नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। आणि केंद्र सरकारला आमची एक विनंती आहे की त्यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून काही कालावधीमध्ये त्यांनी सुटलं जातात, ती भीती राहत नाही त्यांच्या मनामध्ये। म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाकडे एक आव्हान आहे की असल्या लोकांना आरपीआयच्या कार्यकर्त्याच्या ताब्यात द्यावं, आम्ही रस्त्यावर त्यांना जाळू आणि ह्या चांगल्यासाठी आमच्यावर गुन्हे दाखल झाले तर आम्ही आज जायला घेणार नाही। आणि सरकारनं कडक कारवाई करून फास्ट कोर्टामध्ये दाखल करून त्याला फाशीची शिक्षा द्यावी हीच आमची मागणी आहे। जतमध्ये एका 4 वर्षाच्या चिमुकलीवर ज्या नराधमांनी बलात्कार करून त्या चिमुकलीचा खून केला, त्याच्याबद्दल सर्वप्रथम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाकडून त्या नराधमाचा आणि असल्या मानसिक प्रवृत्तीचा निषेध करतो। आज प्रांताधिकाऱ्यांना आम्ही सदरच्या घटनेबाबतचा पत्र देण्यासाठी आणि शासन दरबारी आम्ही त्या नराधमाला फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये केस चालवून त्याची कठोर ते कठोर शिक्षा आणि त्याला फाशीची शिक्षा व्हावी म्हणून आम्ही रिपब्लिकन पक्षाचे सर्व युवक आघाडी शहर जिल्ह्याचे शिष्टमंडळ आज मिरज येथे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। महानकरी न्यूजसाठी आदिमाने, मिरज। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।